नमस्कार बांधवांनो, रेशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर आली आहे। सरकारने धान्य वाटपाच्या नियमामध्ये मोठा बदल केला आहे। या नवीन निर्णयामुळे लाखो लाभार्थ्यांना फायदा होणार आहे। तर राशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन धान्य वाटपाचे नियम कोणते केले आहेत, कोणाला याचा फायदा मिळणार आहे आणि याच्यामध्ये कोणते बदल झाले आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही माहिती सर्व रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वाच्या अपडेट आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतात। तर यामध्ये पहा, महाराष्ट्र शासनामार्फत एप्रिल ते जून अन्नधान्याचे आगाऊ वितरण प्रक्रिया प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी याच्यामध्ये अपडेट दिलेली आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत एप्रिल ते जून 2026 या कालावधीतील अन्नधान्याची आगाऊ उचल करून तात्काळ वितरण करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिल्यानंतर राज्य शासनाने या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। कोणतेही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात आलेले आहे। यासाठी योग्य यंत्रणा देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत, असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत कळवण्यात आलेले आहेत। तर या केंद्र सरकारच्या 2 मार्च 2026च्या निर्देशानुसार राज्यात तातडीने पूर्वतयारी सुरू केलेली आहे। त्या अनुषंगाने 9 मार्च रोजी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीमध्ये आगाऊ उचल प्रक्रियेचे नियोजन तसेच साठा व्यवस्थापन आणि वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी देखील सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे। या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 10 मार्च रोजी हे सर्व जिल्ह्यांना अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। यानंतर 11 मार्च रोजी भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यमातून देखील आगाऊ उचल संदर्भात आणखी एक बैठक घेण्यात आली आहे। पुढे ते 17 मार्च आणि 24 मार्च रोजी सर्व जिल्ह्यांना देखील अशा प्रकारचे अन्नधान्य उचल आणि वितरणाबाबत स्पष्ट मार्गदर्शन सूचना देखील दिल्या गेल्या आहेत। तर या प्रक्रियेचा आढावा हे केंद्र सरकारनेही घेतला असून 6 आणि 7 एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्याची प्रगती देखील समीक्षा करण्यात आलेली आहे। या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी 8 एप्रिल रोजी भारतीय अन्न महामंडळाच्या जनरल मॅनेजर यांच्यासोबत देखील विशेष बैठक घेण्यात आली आहे। त्याच दिवशी सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा करून एप्रिल ते जून अशा 3 महिन्याचे अन्नधान्य हे 30 एप्रिल 2026 पर्यंत उचलून वितरण पूर्ण करण्याचे निर्देश देखील अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांना सोपवण्यात आलेले आहे। यासाठी जे काही वाहतूक व्यवस्थेलाही प्राधान्य दिले गेले आहेत, संबंधित कंत्राटदारांना देखील तशी पुरेशी सूचना तसेच वाहने उपलब्ध करून दिले आहेत। 8 एप्रिल रोजी देण्यात आलेल्या या अन्नधान्याची उचल आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत वितरण हे सुलभ रीतीने व्हावे असे सांगण्यात आलेले आहेत। दरम्यान मार्च 2026 महिन्याचे वितरण वेळेत पूर्ण न झाल्याने केंद्र शासनाने 7 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देखील दिली होती। तरी त्या अनुषंगाने या सर्व राशन कार्ड धारकांसाठी 8 एप्रिलपासून जून या 3 महिन्यांचे एकत्रित अन्नधान्य वाटप हे EPOS मशीनद्वारे करण्यात येणार आहेत। तर EPOS यंत्रणेद्वारे अन्नधान्य वाटप सुरळीतपणे चालू आहे, यामध्ये कोणतेही बिघाड नसल्याची देखील स्पष्टपणे शासनाकडून सांगण्यात आलेले आहेत। राज्य शासनाकडून अन्नधान्य उचल आणि वितरणासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले असून भारतीय अन्न महामंडळ व जिल्हास्तरीय यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेवून या अडचणींचे तातडीने देखील निराकरण केले जात आहेत। तर केंद्र सरकारच्या निर्देशांची गांभीर्याने दखल घेत राज्य शासनाने या 3 महिन्यांचे आगाऊ वितरण मोहिमेला सुरुवात केलेली असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची सर्वोपरी दखल घेतली जाण्याची देखील माहिती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। तर असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत कळवण्यात आलेले आहेत। तर सर्व राशन कार्ड लाभार्थ्यांसाठी हे 3 महिन्याचे आगाऊ राशन दिले जाणार आहे। तर असा महत्त्वाची अपडेट या राशन कार्ड धारकांसाठी होती। इतर सर्व आपल्या लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच चॅनलवरती आपण पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करत चला मित्रांनो। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतात। चला भेटूया पुन्हा अशाच नवीन एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।